प्रज्ञाशील करुणेच्या आधारावर जगाला सर्वोत्तम धम्म देणारा बहुजनांचा पहिला राजा तथागत भगवान गौतम बुद्ध, जातीयवाद नष्ट करणारे स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते चक्रधर स्वामी, भागवत धर्माची पताका आपल्या खांद्यावर मिरवणारे जगद्गुरु संत श्रेष्ठ नामदेव महाराज, विंचू देव्हाऱ्यावरी आला देवपूजा ना वडे त्याला, तेथे पैजाराचे काम अधमाशी तो अधम, असं म्हणत क्रांतीची विजय या मातीमध्ये रुजवणारे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय। गांडू भडवे रन चढ़े मर्दों के बेहाल, पतिव्रता भूकी मरे और पेड़े खाए छिनाल, या शब्दात आपली क्रांती जगासमोर मांडणारे महात्मा कबीर। अहत तंजावर तहत पेशावर अवघा मुलूक आपला, असं म्हणत ज्या पित्यानं आपल्या पुत्राच्या काळाला साथ घातली आणि महाराष्ट्राच्या मराठमोळ्या मातीमध्ये स्वराज्य उभं करून दाखवलं, ते स्वराज्य संकल्पक शहाजी राजे भोसले। आजही ज्या युगपुरुषाचं नाव ऐकल्यावर आमच्या घराघरातल्या आईला असं वाटतं की असा पोर माझ्या पोटी जन्माला यायला हवा, असा जगाच्या इतिहासातला सर्वोत्तम पुत्र छत्रपती शिवाजी महाराज। ज्या राजपुत्राचं नाव ऐकल्यावर इथल्या तरुणांच्या नसानसामधलं रक्त खवळून उठतं, आणि ज्या राजाने वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत मध्ये ग्रंथ लिहून 32व्या वर्षी या मातीकरता प्राणाचं बलिदान केलं, ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज। पुण्यामध्ये येऊन शनिवार वाडा बांधणाऱ्या नादान पेशव्यांना गरजणारे की तट मातीचे नाही तर छातीचे करायचे असतात, आणि छातीचे तट करायची हिम्मत या मातीमध्ये कुणा ऐर्या गैर्यामध्ये नाही, ती इथल्या बहुजन समाजामध्ये आहे, हे ठणकावून सांगणारे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज। विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, आणि वित्ता विना शूद्र खचले, आणि हे सगळे अनर्थ एका अविद्येने केले। या शब्दात विद्येचं महत्व जगासमोर मांडणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले। मी प्रथमता आणि अंतिमता भारतीय आहे आणि भारतीयच राहणार, असं म्हणत ज्या युगपुरुषाने भगवे, हिरवे, निळे, पिवळे असे सगळे झेंडे बाजूला सारत तिरंग्याला सर्वोच्च स्थान दिलं, ते भारताचे महान सुपुत्र विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। होळकरशाही काय असते हे जगाच्या इतिहासामध्ये दाखवून देऊन सामान्य कष्टकरी गोरगरीब मजुराच्या पोटी, शेतकऱ्याच्या पोटी जन्माला येऊन सबंध भरतखंडामध्ये ज्या युगपुरुषानं होळकरशाहीचा पाया रचला, ते सुभेदार मल्हारराव होळकर। जग बदल घालून गाव सांगून गेले मला भीमराव, या शब्दात आपली क्रांती जगासमोर मांडत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ महाराष्ट्रामध्ये नव्हे, भारतामध्ये नव्हे, तर रशियापर्यंत जाऊन ज्यांनी सांगितला, ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे। बापहो, जेवणाचं ताट मोडा, पोराले कपडे घेऊ नका, बायकोले साडी घेऊ नका, पण पोराले शाळेत शिकाले धाडा, असा जगावेगळा संदेश देणारे राष्ट्रसंत गाडगे बाबा। शुद्ध हवा पाणी ऋतू हाच विवाहाचा मुहूर्तू, बाकीचे झंझट फालतू मानतो आम्ही, या शब्दात खरा विज्ञानवाद जगासमोर आणणारे राष्ट्रसंत तुकडोजी बाबा, संत भगवान बाबा, राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ, स्त्री शिक्षणाच्या देवता सावित्रीबाई फुले, महामाता रमाबाई आंबेडकर, पहिल्या मुस्लिम स्त्री शिक्षिका फातिमा बीबी शेख यांच्यासह तमाम महापुरुषांना, युगपुरुषांना आणि महामातांना वंदन करून त्या कन्याकुमारी पासून तर काश्मीर पर्यंत आणि बंगाल पासून तर दख्खनेपर्यंत भारतातली एकही नदी, एकही घाट, एकही रस्ता असा नाही की ज्या रस्त्यावरती बांधकाम ज्या युगपुरुष स्त्रीने करून दाखवलं नाही। तब्बल 1 नाही 2 नाही 3 नाही, तब्बल 28 वर्ष पांढऱ्या घोंगडीवर बसून लोककल्याणाचं राज्य करणाऱ्या जगाच्या इतिहासामधल्या पहिल्या स्त्री राज्यकर्त्या, लोकमाता, राजमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना तुम्हा सर्वांच्या टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये प्रथमतः विनम्र अभिवादन करतो। आजच्या राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं या मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सन्माननीय माऊलीजी हळंकर,
सन्मान्य आदित्यजी फतेपूरकर, सन्मान्य विठ्ठलजी पाटील, सन्मान्य संतोषजी बंडगर, सन्मान्य प्रशांतजी घोडके, सन्मान्य सोमनाथजी डोले, सन्मान्य सलगर सर, आजच्या त्याचा उद्या जन्मदिवस आहे असं सन्मान्य आबांनी सांगितलं ते सन्मान्य BP रोंगे सर, या ठिकाणी आमचे स्नेही सन्मान्य दिलीप बापू धोत्रे, सन्मान्य विष्णूजी बागल, सुभाषजी भोसले, महादेवरावजी तळेकर, सचिनजी पाटील, विचारपीठावर स्थानापन्न सर्व सन्मान्य मान्यवर, सन्मान्य कुलकर्णी मॅडम असतील, विचारपीठावरील इतर सर्व सन्मान्य पदाधिकारी असतील. आणि खऱ्या अर्थानं समाधान एका गोष्टीचं आहे की पंढरपूरच्या मातीमध्ये कार्यक्रम आहे, केवळ पंढरपूर पुरता कार्यक्रम मर्यादित नाही, तर येवल्यामधून आलेले सर्व आमचे शेतकरी बांधव, त्याच सोबत आटपाडीमधून आलेले आमचे रणजित दादा, बार्शीमधून आलेले आमचे मारुतीराव, आणि त्याच सोबत या समस्त पंचक्रोशीमधून आलेल्या माझ्या तमाम भावंडांनो, माझ्या बांधवांनो, आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या संकल्पनेमधून हा कार्यक्रम होतोय, कारण हा महाराष्ट्र हा सहकाराची पंढरी आहे असं तुम्ही आम्ही म्हणतो. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सहकार रुजवण्याचं वाढवण्याचं काम या मातीमधल्या अनेक कर्मवीरांनी केलं. पण दुर्दैवानं मागच्या 50 वर्षाचा इतिहास ज्यावेळी तुम्ही आम्ही बघतो, त्यावेळी या सहकाराचा स्वाहाकार करून जे कारखाने चालू होते ते कारखाने बंद करायचं पाप सुद्धा इथल्या सहकार सम्राटांनी केलं. पण महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक असा पुत्र जन्माला आलाय की इथं कारखाने बंद पडणारे अनेक सहकार सम्राट हे तुम्ही आम्ही बघितले असतील, पण बंद पडणारे कारखाने चालू करून शेतकऱ्यांना जीवाला संजीवनी देणारा एक शेतकरी पुत्र त्यांनी या मातीमध्ये खऱ्या अर्थानं विचाराची जयंती पंढरपूरच्या मातीमध्ये चालू केली आहे. ते सन्माननीय अभिजित आबा पाटील यांचं प्रथमतः टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये मी मनस्वी कौतुक करतो. कारण गेल्या अनेक मला आठवतं जानेवारी महिन्यापासून जयंती उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं मी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरतोय आणि जयंती म्हटलं की मिरवणुका आल्या, मिरवणुका म्हटले की डीजे आले की तरुण नाचायला आले की बाटल्या फुटल्या म्हणजे ढाबे आले. आणि ही जी संस्कृती आहे ही संस्कृतीला कुठेतरी छेद दिला पाहिजे आणि आपल्या महापुरुषांचा इतिहास हा इथल्या मातीपर्यंत पोहोचला पाहिजे हा विचार घेऊन सातत्यानं राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंची जयंती असेल, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, छात्रवीर संभाजी महाराजांची जयंती असेल आणि आज अहिल्यामाई होळकरांची जयंती असेल, सातत्यानं या शिवतीर्थावर जयंती साजरी करून विचाराची माणसं उभं करायचं काम जर पंढरपूरच्या मातीमध्ये कोणी करत असेल तर आबा तुम्ही करतायत. आणि सगळ्यात मोठी शिजोरी आहे, सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कारण 1 वर्षापुरता विचार करायचा असेल तर धान्य पेरावं, 10 वर्षापुरता विचार करायचा असेल तर फळांची झाडं लावावी आणि पुढच्या शेकडो पिढ्यांचा विचार करायचा असेल तर विचार पेरत जावं. आणि विचार पेरायचं काम खऱ्या अर्थानं आपल्या माध्यमातून चालू आहे. ही खरी सगळ्यात मोठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. अभिमानाचे कारण हे करणं हेही तेवढं सोपं नाही आहे. कारण कुठलाही कार्यक्रम घेणं ही तेवढी सोपी गोष्ट नाही. मी सांगतो कुठलाही समाज पुढे न्यायचा असेल ना तर 5 गोष्टी सर्वात जास्त महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट आहे आपल्या माणसांकरता, आपल्या समाजाकरता आपल्याला बोलता आलं पाहिजे, बोललं पाहिजे. नाही बोलता येत ना ठीक आहे, दुसरी गोष्ट करा, आपल्या समाजाकरता, आपल्या माणसांकरता आपल्याला लिहिता आलं पाहिजे, लिहिलं पाहिजे. नाही लिहिता येत ना ठीक आहे, तिसरी गोष्ट करा, आपल्या समाजाकरता, आपल्या माणसांकरता आपल्याला रस्त्यावर उतरता आलं पाहिजे, उतरलं पाहिजे. नाही उतरता येत ना ठीक आहे, चौथी गोष्ट करा, आपल्या समाजाकरता, आपल्या माणसांकरता जी लोक प्रामाणिकपणे काम करतायत त्यांच्या पाठीशी उभं राहता आलं पाहिजे. आणि तेही येत नसेल ना तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कमीत कमी शांत बसता आलं पाहिजे. कारण सगळ्यात मोठी अडचण ही 5व्या वर्गाची आहे. काय दिलीप बाबू, जो काहीच करत नाही तो सगळ्यात जास्त त्रास दिल्याशिवाय राहत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये हे सगळं उभं करणं हे तेवढं सोपं नाही आहे, सोपं नाही. आज इथं मला अभिमान आहे म्हणजे ज्या परंपरेचे पायी होण्याकरता तुम्ही आम्ही इथं आलोय ना ती परंपरा राजमाता, राष्ट्रमाता, लोकमाता अहिल्यादेवी होळकरांनी तुम्हा आम्हाकरता जोडून दिली आहे. अहिल्यादेवी कोण आहेत? अहिल्यादेवींचा वारसा काय आहे? का विचार पेरायचे? का तुम्ही इथे यावं? मागची 200-300 वर्ष उलटून गेली, 200 वर्षाचा काळ उलटला. आजही अहिल्यादेवी जगामध्ये राज्यकर्त्या अनेक झाल्या. रजिया सुलतान झाली असेल, जगातल्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये राज्यकर्त्या झाल्या, पण अहिल्यादेवींचं नाव आजही जगाच्या इतिहासामध्ये सन्मानानं, अभिमानानं, आदरानं आणि सन्मानपूर्वक घेतलं जातं. असं काय पेरलं होतं? काय घ्यायचं इतिहासामधून? काय शिकवायचंय आपल्या मुलांना? काय द्यायचं आपल्या मातीतल्या मुलांना? मला आठवतं मागच्या 7-8 वर्षापूर्वीची घटना आहे. माझं मुंबईमध्ये व्याख्यान होतं. मुंबईमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद आहे आणि या परिषदेच्या माध्यमातून माझं व्याख्यान त्या ठिकाणी ठेवलं गेलं. व्याख्यानाकरता गेलो
आणि आज जसा त्या छोट्याशा चिमुरड्या मुलीचा या ठिकाणी सत्कार झाला, सुंदर बोलली, आणि तसं मग आमच्या हस्ते 2 शिक्षकांचा सत्कार केला. सत्कार का केला, कशामुळे केला मला काही समजलं नाही. मी सहज त्या आयोजकांना विचारलं की या 2 शिक्षकांचा सत्कार तुम्ही का केला, आणि त्यावेळी त्या आयोजकांनी त्या शिक्षकांच्या एका विद्यार्थ्याची घटना सांगितली. 2012 मधली गोष्ट आहे. 2012 मध्ये मुंबईमध्ये 12वीचा निकाल लागला, आणि 12वीच्या निकालामध्ये मुंबईच्या धारावीच्या झोपडपट्टी मधलं एक पोरग हे 12वीला मुंबई विभागामध्ये पहिलं आलं होतं. सगळ्यांना अभिमान वाटला की झोपडपट्टी मधलं पोरग आहे, अरे आम्ही आमच्या पोरांना सगळं देतो तरी आमची पोरं काही करत नाही, हे झोपडपट्टी मधलं पोरग आहे आणि हे 12वीला पहिलं आलंय ते मुंबई विभागामध्ये. कारण मुंबई विभाग म्हणजे केवळ मुंबई नाही, तर मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि रायगड या 4 जिल्ह्यांचा परिसर आहे, आणि या 4 जिल्ह्यामधून धारावीच्या झोपडपट्टी मधलं पोरग पहिलं आलंय. बरं, धारावी म्हणजे काय आहे? धारावी म्हणजे महाराष्ट्रातली नाही, भारतातली नाही, तर आशिया खंडामधली सगळ्यात मोठी झोपडपट्टी आहे, जिथं दारू आणि गुटखा किरकोळ आहे पण आफू गांजा उघड्यावर मिळतं, अशी भयानक जागा. आणि त्या ठिकाणचं पोरग जर 12वीला पहिलं येत आहे म्हटल्यावर या पोराचा सत्कार केला पाहिजे वाटलं शिक्षकांना. आणि निघाले 2 शिक्षक, पेढ्यांचा पुडा घेतला, पोराला बक्षीस घेतलं आणि धारावीमध्ये आले. झोपडी फिरत ते धारावी फिरायला सुरुवात केली आहे. अख्खा झोपडी फिरतात, घर जी झोपडपट्टी फिरतायत पण पोराचं घर काही सापडत नाही. कुठं गटार वाहतीये, कुठं उकिरडा पडलाय, कुठं घाण पडली आहे, आणि ती सगळं घर शोधतायत, सगळीकडे सापडवतायत. आणि बऱ्याच वेळानं घर सापडलं, झोपडीसारखं घर. शिक्षक आतमध्ये गेले, आतमध्ये बघितलं घरामध्ये लाईट नव्हता. पोरानं कोणाला तरी येताना बघितलं, पोरानं पटकन दिवा पेटवला आणि पोरानं आपल्या शिक्षकांना बघितलं. पोरग पटकन शिक्षकांच्या पाया पडलं. शिक्षकांनी पेढ्याचा पुडा फोडला, पोराला पेढा भरवला आणि पहिलाच प्रश्न विचारला, बाळा इथं राहतोस? इथं तुझी आई काय करते, तुझे वडील काय करतात? बाळा, अरे आम्ही आमच्या पोरांना सगळं देतो तरी आमची पोरं काही करत नाही, तू इथं झोपडपट्टीमध्ये राहतो आणि तरी 12वीला पहिला आला. बाळा तुझी आई काय करते, तुझे वडील काय करतात? आणि पोरग सांगायला लागलं, सर आम्ही मूळचे सोलापूर भागातले, सर माझे वडील माथाडी कामगार म्हणजे हमाल, सर माझी आई लोकांच्या घरी धुनी भांडी करायची, पण सर मी 7वीला असताना माझे वडील वारले आणि सर आमचं 2 वेळचं जेवण एका वेळेवर आलं. सर माझी आई रोज सकाळी 8 वाजता लोकांच्या घरी धुनी भांडी करायला निघून जायची, सायंकाळी 7 वाजता परत यायची. सर मी 10 वाजता शाळेत जायला निघायचो पण आई घरामध्ये नसायची, त्यामुळे सकाळी जेवायला मिळत नव्हतं. संध्याकाळी 5 वाजता परत यायचो, आई तेव्हाही घरामध्ये नसायची, त्यामुळे तेव्हाही जेवायला मिळत नव्हतं. संध्याकाळी 7 वाजता माझी आई आली का माझी आई लोकांच्या घरचं उरलेलं अन्न घेऊन यायची, त्या अन्नावर मी आणि माझी आई जगायचो. सर सुखानं चाललं होतं, सगळं आनंदामध्ये चालू होतं, पण सर नियतीची नजर लागली. माझी आई आजारी पडली, अंथरुणावर खिळली, 4 दिवस घरामध्ये पडून आहे, काय करावं कळत नव्हतं. आईला उचललं, सरकारी दवाखान्यामध्ये नेलं आणि डॉक्टरांनी निदान केलं, तुमची आई दिवसभर पाण्यामध्ये काम करते, दिवसभर राब राब राबते, तुमच्या आईनं दुखणं अनेक वर्ष अंगावर काढलंय, तुमच्या आईला कॅन्सर झालाय, उपचार करावे लागतील. सर वडील निघून गेले होते, आता आईशिवाय दुसरं कोण आहे? आई हेच जग आणि आई हेच सर्वस्व, पण वाचवायचं कसं प्रश्न पडला. आई काय करावं कळत नव्हतं. सर होतं नव्हतं तेवढं सगळं विकून टाकलं. अखेरच्या क्षणी आईच्या अंगावरचं मंगळसूत्र सुद्धा विकलं, पण सर माझी आई काही वाचलीच नाही. आणि सर आईचा मृतदेह बाहेर काढायचा होता, ॲम्ब्युलन्सनं न्यायचा होता, आईवर अंत्यसंस्कार करायचे होते आणि त्याकरता 1500 रुपये पाहिजे होते, पण 1500 रुपये खिशात नव्हते. म्हणून आई ज्या लोकांच्या घरी काम करायची ना त्या सगळ्यांच्या घरी गेलो. सगळ्यांना सांगितलं, अहो माझी आई तुमच्या घरी धुनी भांडी करायची ना, मला 50 रुपये द्या. माझी आई तुमच्या घरी कपडे धुवायची ना, मला 20 रुपये द्या. माझी आई तुमच्या घरी स्वयंपाक करायची ना, मला 50 रुपये द्या. सर दिवसभर फिरलो, 1500 रुपये गोळा केले, आईचा मृतदेह बाहेर काढला, आईवर अंत्यसंस्कार केले. पण सर अंत्यसंस्कार केल्यावर सुद्धा माझी आई मला रोज आठवायची. का? कारण बेडवर पडलेली माझी आई, अंथरुणावर झोपलेली माझी आई, बिछाणावर पडलेली माझी आई मला रोज फक्त एकच वाक्य सांगायची. माझी आई सांगायची, बाळा शिक, बाळा शिकशील तर मोठा होशील, बाळा शिक्षणाशिवाय पर्याय नाही. सर मृत्यूपंथावर असणाऱ्या माझ्या आईचे मी तेवढे शब्द लक्षात ठेवले, अभ्यास केला आणि 12वीला मुंबई विभागामध्ये पहिला आलो. कोण सांगत होतं? ज्याला आई नाहीये, ज्याला बाप नाहीये, ते याच मातीमधलं पोरगा आम्हाला सांगत होतं की शिकल्याने मोठं होता येतं. माझा इथं जमलेल्या तमाम माझ्या बहुजन समाजातल्या बांधवांना प्रश्न आहे, काय शिकवलं अहिल्याबाईंनी, काय शिकवलं मल्हाररावांनी, काय शिकवलं सरसरा सुभेदार यशवंतराव होळकरांनी, काय विचार दिलाय चंद्रगुप्त मौर्यांनी? आमचा इतिहास आमच्यापर्यंत आलात का?
आमचा इतिहास आम्हाला समजलात का? आज अहिल्यामाईंची जयंती तुम्ही आम्ही या पंढरपूरच्या ऐतिहासिक मातीमध्ये साजरा करतोय. हा इतिहास बघाशी छोटीशी चिमुरडी बोलत होती. इतिहास कोणी शिकवला आम्हाला? आमचा इतिहास आमच्या मातीमध्ये आमच्या लोकांनी आणला नाही. जर्मनी मधला एक गुंतूर सोनथायमर नावाचा एक जर्मन अभ्यासक आहे. हा गुंतूर सोनथायमस जर्मनीमध्ये अभ्यास करतोय. त्यांनी लॉची डिग्री पूर्ण केली आहे आणि रशियामध्ये गेलाय. आणि रशियामध्ये गेल्यावर त्या गुंतूरनं काय करावं माहितीये? त्या जर्मन साहेबानं डी कोसंबी नावाचे भारतामधले मोठे अभ्यासक आहेत, त्यांना भेटला. त्यांना सांगितलं की मला भारताचा अभ्यास करायचा आहे, भारताच्या प्राचीन संस्कृतीचा अभ्यास करायचा आहे, भारतामधल्या लोककलेचा अभ्यास करायचा आहे, संबंध भारताचा अभ्यास करायचा आहे. मी काय केलं पाहिजे? डी कोसंबी मोठा माणूस. डी कोसंबीने त्यांना सांगितलं ठीक आहे, वेळ घेऊन भेटायला या. डी कोसंबीना पुन्हा गुंतूर साहेब जाऊन भेटला. जर्मन माणूस आहे, जाऊन भेटला आणि त्यांना पुन्हा सांगितलं साहेब माझी विनंती आहे, मला भारताचा अभ्यास करायचा आहे, भारताच्या साहित्याचा अभ्यास करायचा आहे, इथल्या लोककलेचा अभ्यास करायचा आहे, भारतीय लोकजीवनाचा अभ्यास करायचा आहे, माझी इच्छा आहे त्यावर PhD करावी. डी कोसंबीने एका वाक्यात सांगितलं तुला जर भारताचा अभ्यास करायचा असेल, इथल्या लोककलेचा लोकजीवनाचा अभ्यास करायचा असेल तर तो एक काम कर, भारतात इकडं तिकडं कुठं नाही राहिलास ना चालेल, फक्त एक काम कर, भारतातल्या धनगर समाजामध्ये जाऊन राहा, तुला संबंध भारताचा अभ्यास झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जर्मनीचा माणूस गुंथूर सोनथायमस भारतामध्ये आला. आल्या आल्या जेजुरीमध्ये गेला, जेजुरीमधून पंढरीमध्ये आला. त्यानं पंढरपूरची वारी केली, जेजुरीच्या खंडोबाचा बेल भंडारा उधळवला. संपूर्ण मध्य प्रदेशापासून तर पंढरपूर पर्यंत आणि पलीकडच्या सांगोल्याच्या मातीपासून तर लांब रत्नागिरी पर्यंत ज्या ज्या भागामध्ये धनगर समाज अस्तित्वामध्ये आहे त्या धनगर समाजाच्या वाड्या वस्तीवर गेला, त्या वाड्या वस्तीवर राहिला. अंगावर घोंगडी अंथरली, हातामध्ये काठी घेतली, प्रसंगी मेंढ्या हाकलल्या. पण या लोकांना विशेष वाटायचं जर्मनीचा माणूस आहे, गोरा साहेब आहे, अहो जर्मनी मधून आलाय, आपल्यामध्ये राहतोय, आपल्या मेंढ्या हाकलतोय, आपल्याशी बोलतोय, आपला इतिहास विचारतोय, आपल्या ओव्या लिहून घेतोय, आपण जे म्हणतोय ते लिहून घेतोय. अरे काय गोष्ट आहे? इथली माणसं बोलायला लागली, धनगर समाजाचा इतिहास पुढे यायला लागला. आणि या गुंतूर साहेबानं आयुष्यामधली 20 वर्ष या महाराष्ट्राच्या मातीमध्ये धनगर समाजासोबत घालवली. आणि यानं आंतरराष्ट्रीय कीर्तीची 3 पुस्तकं लिहिली. आणि त्यानं लिहिलेली पुस्तकं जगातल्या 13 भाषात भाषांतरित झाली. आणि धनगर समाजाचा खरा इतिहास महाराष्ट्राच्या मातीमध्ये आला. आणि मग समजलं कोण मल्हारराव होळकर, कोण यशवंतराव होळकर, काय केलं अहिल्याबाईंनी, काय इतिहास होता या मातीचा. आणि तो समजायला पानं उलगडायला लागली. आणि समजलं वाफेगाव नावाचं गाव आहे. वाफेगाव नावाच्या गावामध्ये एक कुटुंब राहत आहे. खंडूजी नाव त्यांचं. आई जिवाई. एक मुलगा जन्माला आला. गावामध्ये गाव काही दिवसांनी सोडायची वेळ आली. दुष्काळाचा काळ आहे. आणि होळ नावाचं फलटण प्रांतामधलं गाव बघितलं. होळ नावाच्या गावामध्ये कुटुंब यायला लागलं आणि होळ नावाच्या गावात राहायला लागले. म्हणून हे कुटुंब होळकर नावानं ओळखलं जायला लागलं. गावाच्या चौगुले पदावर खंडूजी काम करतायत. चौगुले म्हणजे गावचा पाटील आणि कुलकर्णी यांच्या हाताखाली जो माणूस काम करायचा त्याला चौगुले म्हटलं जायचं. पण दुर्दैवानं मुलगा 3 वर्षाचा झाला. मुलाचं नाव ठेवलं मल्हार. आणि 3 वर्ष वयाचं पोरग झालं आणि बापाचं निधन झालं. 4थ्या वर्षी भाऊबंदकी चालू झाली आहे. आई विचार करते की 4 वर्ष वयाचं एवढंसं लेकरू आहे, सगळी संपत्ती आहे, जमीन जुमला आहे, सगळं आहे, जनावर दावणीला एवढी आहेत की मोजता येत नाही. पण भाऊबंदांचा डोळा सगळ्या संपत्तीवरती आहे. आणि भाऊबंद मुलाला मारल्याशिवाय सोडणार नाहीत. बाईनं पोरग उचललं आणि खानदेशामधल्या तळद्यामध्ये आपल्या भावाकडे नेलं आणि सांगितलं दादा तुझ्याशिवाय मला आसरा नाही, एकुलता एक लेक आहे माझा, माझा पोर तुझ्या पदरामध्ये आहे, माझ्या पोराला तू सांभाळलं पाहिजे. भावाचं नाव आहे भोजराज. भाऊ म्हटला ठीक आहे ताई, तुझं पोर ते माझं पोरासारखं आहे, तुझ्या पोराला मी सांभाळणार. आणि तळोद्यामध्ये भोजराज नावाच्या आपल्या मामाच्या घरी हा छोटासा मल्हार वाढायला लागला. मेंढ्या चराव्या, जनावरं चालावी. आणि भोजराज जे आहेत तत्कालीन सरदार कदम बांडे यांच्या सैन्यामध्ये 25 स्वारांचे प्रमुख आहेत. आणि या 25 स्वारांच्या प्रमुखामध्ये एक स्वार म्हणून मल्हाररावाला घुसवलं. आणि हा छोटासा मल्हार मामाच्या हाताखाली तलवार चालवायला शिकवायला लागला. ढाल कशी वाळावी, सैन्याशी कसं लढावं, पेंढाऱ्यांची कसं लढावं, या मातीमध्ये गनिमी कावा कसा करावा, अशा अनेक पद्धतीच्या गोष्टी मल्हाररावांनी शिकायला सुरुवात केली आहे. आणि मल्हारराव लहानाचे मोठे होत आहेत, शिकतायत. आणि बघता बघता हे शिक्षण घेता घेता भोजराज मामाच्या हाताखाली मल्हारराव एवढे तरबेज झाले की माळवा प्रांत असेल, खानदेश असेल, वराड असेल, या भागामध्ये स्वाऱ्या मारायला सुरुवात केली आहे. कदम बांडेंचे खास सरदार म्हणून मल्हारराव पुढे आले. 25 वरून 50, 50 वरून 100, 100 वरून 500 स्वारांची जहागिरी ही मल्हाररावांना
दिली गेली आणि मामानं आपली पोर गौतमाबाई ही मल्हाररावांसोबत लग्न लावून दिलं आणि बघता बघता बाजीराव पेशव्याच्या नजरेमध्ये मल्हाररावांचं शौर्य भरलं. 1 महाल 2 महाल 12 महालांची जहागिरी दिली आणि 12 महालांवरून 84 महालांवर मल्हारराव होळकर जाऊन पोहोचले आणि सबंध माळव्यामध्ये, सबंध खानदेशामध्ये, सबंध वराडामध्ये फक्त एक आवाज घुमायचा, मल्हार आया. एवढा शब्द जरी ऐकला तर शत्रू पाठीला पाय लावून पळायला लागला आणि मल्हाररावांनी स्वतःचं राज्य इंदूरमध्ये घोषित केलं आणि इंदूरमधून राज्य कारभार चालवायला सुरुवात केली आहे. आणि होळकरशाहीचा पाया मल्हारराव होळकरांनी या भारताच्या मातीमध्ये रोवला आणि होळकरशाही चालू झाली आहे. होळकरशाहीची पायाबीज रोवली गेली, पायारोपण झालं, राज्यकारभार चालवायला सुरुवात केली आहे. सामान्य कष्टकरी, शेतकरी, गोरगरीब, बहुजन समाज, धनगर कुटुंबामध्ये जन्मालेले मल्हारराव होळकर. पाठीमागं वारसदार कोण नाही. आईचं निधन झालंय, वय वर्ष 11 असताना आई सोडून गेली आहे, वय वर्ष 3 असताना वडील सोडून गेली आहे. पाठीमागाही कोण नाही, पुढेही कोण नाही, फक्त काळजामध्ये जिगर आहे काय की आपल्याला करून दाखवायचं आहे. आई वडील सोबत नसताना हा छोटासा पोरगा या मातीमध्ये होळकरशाहीची बीज रोवली आहे आणि बघता बघता सबंध देशभरामध्ये नाव गाजायला लागलं. होळकरशाहीचं बांड निशाण हे सगळीकडे फडकायला लागलं आणि माळव्यामधून मल्हारराव निघालेत. पुण्यामध्ये यायचं आहे, बाजीराव पेशव्याची भेट घ्यायची आहे आणि पुढच्या मोहिमा समजून घ्यायच्यात. आणि या मोहिमा समजून घेण्याकरता मल्हारराव होळकर हे नगर मार्गे निघालेत. नगरमध्ये आलेत. नगर जवळच्या चोंडीजवळ मुक्काम पडलाय आणि मुक्काम पडला असताना सायंकाळची वेळ आहे. आता सैन्याचे तळ पडले म्हटल्यानंतर आजूबाजूच्या गावातली लोक जवळ जायला तयार नाही. का? काय नजर फिरली राजाची, सरदाराची, पकडलं, काही शिक्षा केली, काही त्रास दिला, कशाला लावं सैन्याजवळ? बरं, सैन्य कुणाचं आहे, काय आहे आपल्याला माहित नाही. पण सायंकाळची वेळ आहे, दिवाबत्तीची वेळ झाली आणि सायंकाळच्या वेळेला एक सुंदर अशी 8-9 वर्ष वयाची मुलगी ही निघाली आहे. हातामध्ये निरंजन आहे, आरतीचं ताट आहे, पलीकडच्या बाजूला महादेवाचं मंदिर आहे आणि ही चिमुरडी त्या महादेवाच्या मंदिराजवळ आली आहे. मल्हारराव होळकर तंबूच्या बाहेर बसलेत. त्यांचं अचूक निरीक्षण चालू आहे. या मुलीकडे बघतायत, अरे आजूबाजूला सैन्य आहे, घोडे राहुट्या पडल्यात आणि एवढ्या सगळ्या याच्या वातावरणामध्ये सुद्धा ही मुलगी क्षणभर घाबरत नाहीये, निडार आहे. मंदिरामध्ये आली आहे, दीप पेटवले, ज्योत पेटवली, सगळा परिसर प्रज्वलित केला आणि प्रज्वलित करून आल्या पावलानं तशीच निघून गेली. मल्हारराव रत्नपारखी माणूस आहे, रत्नपारखी, अगदी लहान वयापासून शून्यातून वर गेलेला माणूस आहे. त्याच्या लक्षात आलं मुलगी निडर दिसते आणि तसं बाजूला बसलेला तिथला सरदार त्यानं सांगितलं, राजा काय बघतायची? आणि तसं मल्हाररावानं सांगितलं, मुलगी मोठी निडर दिसते, एवढं सैन्य असताना सुद्धा घाबरली नाही आणि पटकन गेली, आली आणि आपण बघतोय तरी आजूबाजूला घाबरायला तयार नाही. तसं म्हणतोय, जी मुलगी आपलीच आहे की कुणाची? चोंडीच्या शिंदेची मुलगी, चोंडीच्या. अरे मग चला की सकाळचा त्या त्यांच्याकडेच घेऊया. ठरलं आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी मानकोजी शिंदेच्या घरी मल्हारराव होळकर गेले. अरे मल्हारराव होळकरांसारखा भरतखंडामध्ये गाजलेला सरदार आपल्या घरी आलाय म्हटल्यानंतर मानकोजींना आनंदाचं उधाण आलं आणि मानकोजींनी आल्या आल्या चहा पाणी सगळं उरकलं आणि मल्हारराव म्हणतायत, मानकोजी ताकाला जाऊन भांड लपवणारी औलाद माझी नाही. मानकोजी काय नाही, काल तुमची मुलगी बघितली आणि माझा मुलगा खंडेरावा करता तुमची मुलगी दिली तर हा मल्हारराव कृतार्थ झाल्याशिवाय राहणार नाही. हे शब्द ऐकले मानकोजींना भरून आलं आणि त्या क्षणी मानकोजींनी आपली मुलगी पोर ही मल्हाररावांच्या पदरात टाकली आणि बघता बघता थाटा माटात लग्न लागलं. इंदूरमध्ये प्रवेश झाला आणि आपल्या मुलासोबत खंडेरावांसोबत मल्हाररावांनी सुनेलाही शिकवायला सुरुवात केली आहे. अरे ज्या काळामध्ये चूल आणि मूल सोडून मुलगी घराच्या बाहेर जात नव्हती त्या काळामध्ये हे सगळं मल्हाररावांनी लाथारलं आणि आपल्या मुलासोबत सुनेला शिक्षण द्यायला सुरुवात केली आहे. घोडा कसा फेकावा, तलवार कशी चालवावी, ढाल कशी बाळगावी, तोफा कशा बनवाव्या, दारू गोळा कसा बनवावा, न्याय निवाडा कसा करावा, राज्य कसं चालवावं, लोकांना मदत कशी करावी, येणाऱ्या माणसाची पारख कशी करावी, गनिमी कावा कसा चालवावा, धनुष्यबाण कसा चालवावा, भात्यामध्ये बाण कसे भरावे, यापासून प्रत्येक गोष्ट मल्हाररावांनी आपल्या सुनेला आणि मुलाला शिकवायला सुरुवात केली आहे. आणि शिकवता शिकवता कधी अहिल्यादेवी व्यवहार कुशल, राजकारभार कुशल झाल्या मल्हाररावांना समजलं सुद्धा नाही. इतिहासाला समजलं तेव्हा की ज्यावेळी मल्हारराव होळकर हे पुण्यामध्ये आले. त्याचं पत्र डेक्कन कॉलेजमध्ये उपलब्ध आहे. त्या पत्रामध्ये त्या दरबारात लिहिणारा तपशील लिहिला जायचा. बाजीराव पेशव्यानं भर दरबारामध्ये विचारलं मल्हाररावांना, मल्हारराव
मल्हारराव, अहो तुम्ही आमच्या सोबत मोहिमेवर असतात. मल्हारराव, तुमचा मुलगा खंडेराव हा आमच्या सोबत मोहिमेवर असतो. मग मल्हारराव, अहो 84 महालांचं, महाल म्हणजे आजच्या भाषेमधला तालुका, 84 महालांचं राज्य तुमचं सांभाळणार कोण? दुसऱ्याच्या भरोशावर राज्य टाकून तुम्ही राज्यकारभार कसा चालवाल? आणि त्या क्षणी मल्हारराव कडाडले, बाजीराव, आम्ही चालवणार राज्य, लक्षात ठेवा, आम्ही राज्य कोणाच्या दुसऱ्याच्या भरोशावर नाही. आम्ही बाहेर तलवार जी गाजवतो ना ती आमच्या सुनेच्या म्हणजे अहिल्या देवींच्या भरोशावर आहे. आणि माझी सून सक्षम आहे. 84 नाही, हजारो महालांचं राज्य सांभाळायला माझी सून सक्षम आहे. ऐतिहासिक पुरावा असणारं वाक्य आहे, ऐतिहासिक पुरावा असणारं वाक्य. आणि हा अहिल्या देवींच्या कार्यकुशल कर्तृत्वाचा गौरव आहे. खऱ्या अर्थानं म्हणजे अहिल्या देवीने जे राज्यकारभार चालवला ना, या राज्यकारभारामध्ये जे कुशल राज्य प्रशासन ज्याला म्हटलं जातं ना, त्याच्या दुसरा कुठला उदाहरणच नाही. खंडोजी होळकर, खंडेराव होळकर अहिल्या देवींचे पती आहेत. एका मोहिमेला गेले, साधा उदाहरण आहे म्हणजे राज्यकारभार कसा चालवायचा असतो. मोहिमेला गेले, मोहीम चालवून परत आले आणि परत आल्यानंतर जो खजिना सैन्यामध्ये जमा केला पाहिजे तो खजिना सरकारामध्ये जमा केला नाही. अहिल्या देवीने तातडीनं पत्र पाठवलं, खजिना सरकारामध्ये का जमा केला नाही? तुम्ही जरी राज्याचे वारस असाल तरी तुम्हाला खजिना सैन्यामध्ये इथं सरकारामध्ये जमा करावाच लागेल. आणि 12 महिन्याकरता लागणारी तनखा ही त्या काळामध्ये प्रत्येकाला दिली जायची. खंडेरावांनी 12 महिन्याची तनखा 2च महिन्यामध्ये संपवली. अहिल्या देवींच्या लक्षात तनखा संपली आहे, आपल्या नवऱ्यानं जरी पैसा मागितला तरी आपल्याला देता येणार नाही. आणि झालं तेच. 8च दिवसामध्ये खंडेराव अहिल्या देवींसमोर आलेत आणि सांगितलं, अहिल्ये, मला पैसा पाहिजे. आणि अहिल्या देवींनी सांगितलं, मी तुमची पत्नी आहे पण मला माफ करा, राज्यकारभार चालवताना तुमचा पैसा 2 महिन्यामध्ये संपलाय, तुम्हाला मला पैसा देता येणार नाही. आणि त्यावेळी सांगितलं खंडेरावांनी, अरे हे राज्य आमचं आहे. आणि त्यावेळी अहिल्या देवी कडाडल्या, हे राज्य जरी तुमचं असतं ना तरी सुभेदारांना मी शब्द दिलाय की राज्य चालवताना नाती व्यवहारामध्ये आणता येणार नाहीत, मी तुम्हाला पैसा देऊ शकत नाही. अहिल्या देवींनी पैसा दिला नाही. खंडेराव संतापले आणि अहिल्या देवीच्या हातामध्ये जी खतावणी आहे ती खतावणी ओढली, घेतली, फेकून दिली. त्या क्षणी अहिल्या देवी कडाडल्या. बाजूला खंडोबा, गंगोबा तात्या चंद्रचूड अहिल्या देवींचे दिवाण आहेत. त्याला सांगितलं, तात्या, हे होळकरांचं राज्य आहे आणि होळकरांची खतावणी फेकणं म्हणजे होळकरशाहीची बेअब्रू केल्यासारखं आहे. त्यांनी खतावणी फेकली, त्यांना तात्काळ समज द्यावी आणि 25 सुवर्ण होनांचा दंड तात्काळ वसूल करावा. आणि वसूल झाल्यावर मला येऊन सांगावे की दंड वसूल झालाय. अहिल्या देवी आल्या पावली निघून गेल्या. 25 सुवर्ण होनांचा दंड पतीला भरावा लागला. राज्यकारभार चालवताना नाती गोती सांभाळायची नसतात, राज्यकारभार चालवताना नीतिमत्ता सांभाळायची असते. हा पहिला आदर्श या मातीमध्ये अहिल्या देवींनी घालून दिला. प्रश्न असा आहे, अहिल्या देवींचं नाव घेऊन राजकारण करणारे खूप आहेत, पण आता परिस्थिती अशी आहे, बाप आमदार, पोरग खासदार, सून जिल्हा बँकेला, नातू जिल्हा परिषदेला. म्हणजे आमच्याकडे नाती गोती सांभाळल्याशिवाय राजकारणच होत नाही. हा या मातीमधला इतिहास आहे. अहिल्या देवींनी वारसा घालून दिलाय. राज्य कुणाचं आहे? राज्य लोकांचं आहे. राज्य लोकांसाठी आहे. राज्य लोकांनी उभं केलंय, ते सांभाळावं लागेल. आणि बघता बघता या मातीमधला तो दुर्दैवी दिवस उगवला. कुंभेरीच्या किल्ल्याला मल्हाररावांनी वेढा घातलाय. कुंभेरीच्या जाटांची लढाई चालू आहे आणि जाटांची लढाई चालू असताना दुपारची वेळ आहे. समोरून तोफांचा मारा चालू आहे आणि तोफांचा मारा चालू असताना खंडेराव दुपारच्या वेळेला तोफांचा मारा बघतायत आणि किल्ला निकरीने लढवतायत. आणि दुपारच्या वेळेला त्या क्षणी समोरून तो जाटांनी तोफ दागली आणि त्या तोफेचा गोळा खंडेरावांसमोर आणि गोळा कोसळलाय खंडेरावांवर. खंडेराव ठार झाले. एकुलता एक होळकरशाहीचा वारसदार सुपुत्र मारला गेला. मल्हारराव होळकर ढसा ढसा रडतायत. अरे एकुलता एक पोर माझा मारला गेला. अरे लढावं कसं? मल्हारराव निकरानं लढतायत. पण तोपर्यंत दुसरी बातमी येऊन धडकली. मल्हाररावांना समजली की खंडेरावांच्या पत्नी आपली सुनबाई अहिल्या देवी या सती जायला निघाल्यात आणि ओक्साबोक्शी रडतायत. मल्हारराव वेगानं इंदूर गाठलं. इंदूर मध्ये आलात आणि अहिल्या समोर हात जोडलेत. सांगितले, बाळा, माझा मुलगा गेलाय पण माझ्या मुलाप्रमाणे तू आहेस, तू माझी मुलगी आहेस. हे होळकरांचं राज्य इथपर्यंत मी वाढवलंय, हे चंद्र सूर्य असेपर्यंत जिवंत राहील असं काम बाळा तुला करायचंय. तू सती जाऊन चालणार नाही. सतीची परंपरा तू मोडीत काढली पाहिजे. आणि आपल्या पिता समान सासऱ्याचा शब्द अहिल्या देवींनी मोडला नाही. सतीची प्रथा मोडीत काढली आणि अहिल्या देवींनी या कामातीमध्ये राज्यकारभार चालवायला सुरुवात केली आहे. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 28 वर्ष अहिल्या देवींनी हा राज्यकारभार चालवला. ठरवलं असतं तर केलं असतं ना इंदूरपुरतं राज्य, ठरवलं असतं तर केलं असतं माहेश्वरपुरतं राज्य, ठरवलं असतं तर माळवा प्रांतापुरतं राज्य होतं, सांभाळलं असतं. बारलाम कशाला जायचं आपल्याला?
आपल्या पुरतं बघूया, आपला पैसा, आपले मुलं, आपलं कुटुंब, अजिबात नाही. का? पानिपतच्या लढाईमध्ये माणसं मारली गेली. का मारली गेली? कोणाला पाणी मिळालं नाही, कोणाला अन्न मिळालं नाही, कोणाला निवारा मिळाला नाही, कोणाला राहायला मिळालं नाही. हे अहिल्यादेवींच्या लक्षात आलं आणि संपूर्ण देशभरामध्ये अहिल्यादेवींनी प्रत्येक नदीवर घाट बांधायला सुरुवात केली आहे. प्रत्येक तीर्थक्षेत्रावर अन्नछत्र चालू केलं, पाणपोया चालू केल्या. आजही भारतामध्ये कोणत्याही रस्त्याला गेलात ना, कोणत्याही रस्त्याला, आणि रस्त्याच्या दोघही बाजूला वडाची झाडं दिसलीत तर समजून जायचं हा रस्ता आणि ही झाडं जी आहेत ना, ही अहिल्यादेवींनी बांधली आहेत. भारतातल्या कोणत्याही तीर्थक्षेत्राला गेलात, जुना घाट दिसला, जुना पूल दिसला, जुनं मंदिर बांधकाम सुस्थितीमध्ये दिसलं तर समजून जायचं हे मंदिर दुसरं तिसरं कोणी नाही, हा घाट दुसरा तिसरा कोणी नाही, हा घाट अहिल्यादेवी होळकरांनी बांधलाय. अरे कुठे इंदूर, कुठे पंढरपूर, कुठे नाशिक, कुठे चांदवड, कुठे तामिळनाडू, भारतातलं एक तीर्थक्षेत्र, भारतातला एक नदी, एक घाट असा नाही की ज्या रस्त्यावरती अहिल्यादेवींनी काम केलं नाही. आजही कुठल्या घाटामध्ये गेलात ना, जुनी नदी, जुनी विहीर जर बघायला मिळाली तर विहीर समजून घ्यायचं ती विहीर केवळ अहिल्यादेवी होळकरांनीच बांधली आहे. हा अहिल्या मातेचा इतिहास आहे, हा अहिल्या मातेचा विचार आहे. हा तुम्हा आम्हाला आमच्या मुलांना सांगावं लागेल ना, द्यावा लागेल. आमच्या आईला आणि आमच्या बापाला वाटतं आता जयंतीला एवढ्या संख्येने आलात ना, अभिमानाची गोष्ट आहे. पण आता किती घरं अशी आहेत की ज्या घरामध्ये अहिल्यादेवींचा फोटो विचारत नाही मी. फोटो घराघरामध्ये लागले तर पुस्तकं अहिल्यादेवींच्या विचाराची किती घरामध्ये आहेत, अहिल्यादेवींचा वारसा सांगणारा इतिहास किती घरामध्ये आहे. अहिल्यादेवी कुण्या जातीच्या नाही आहेत, अहिल्यादेवी कुण्या धर्माच्या नाही आहेत. अनेक लोकांनी अहिल्यादेवींना जातीमध्ये बांधायचा प्रयत्न केला, काहींनी धर्मामध्ये बांधायचा प्रयत्न केला. अजिबात नाही. अहिल्यादेवी या मानव धर्माच्या उपासक आहेत. मानव धर्माच्या सगळ्या जातींकरता काम केलंय, सगळ्या धर्मांकरता काम केलंय, या मातीमधल्या प्रत्येक माणसाकरता काम केलंय. ते तुम्हा आम्हाला आपल्या पोरांना सांगावं लागेल, कारण आमच्या मुलांपर्यंत हा इतिहास जात नाही. आमच्या आईला असं वाटतं की पोरग चांगल्या शाळेमध्ये टाकलं म्हणजे संपलं. आमच्या बापाला असं वाटतं की पोरग चांगल्या सीबीएसई पॅटर्नला, इंग्लिश मीडियमला टाकलं म्हणजे आपलं संपलं. अजिबात नाही. आता पोरांची अवस्था इतकी वाईट आहे. मागच्या 5-6 महिन्यापूर्वी माझं संभाजीनगरला म्हणजे जुन्या औरंगाबादला व्याख्यान होतं. आता परिस्थिती अशी आहे की वर्षातल्या 365 पैकी 250 दिवस व्याख्यान असतात, रोज फिरावं लागतं आणि त्यामुळे पाठ दुखते आणि पाठीचा त्रास होतो. म्हणून विचार केला की आपण गाडीने काय जाऊ नये, आपण शिवशाहीने जावं. पुण्यामध्ये शिवाजीनगरला आलो, शिवशाहीमध्ये बसलो, शिवशाही चालू झाली आहे आणि गाडी अहमदनगर पर्यंत आली. अहमदनगरला आल्यावर माझ्या बाजूच्या सीटावर एक म्हातारी आजी येऊन बसली. आजीसोबत एक 3-4 वर्ष वयाचं पोरग होतं, आजीचा नातू असेल. गाडी चालू झाली आणि आजीला झोप लागते आणि ते नातू काय आजीला झोपू देत नाही. सारखं आजीची पिशवी ओढ, आजीचा पदर ओढ, आजीची पाण्याची बाटली ओढ, सारखा आजीला त्रास देतोय. आजी विचार करते याला झोपवायचं कसं. आजी त्याला झोपवायचा प्रयत्न करते, पोरग काही झोपायला तयार नाही आणि बराच वेळ हा गोंधळ चालू आहे. आणि बऱ्याच वेळानं आजी मला म्हटली, बाळा मला जरा मदत करतो का. मी म्हटलं आजी काय करू. आजी म्हटली, बाळा हे पोरग काही झोपायला तयार नाही, मी याला उचलते, याचे पाय तुझ्या मांडीवर देते, डोकं माझ्या मांडीवर घेते, याला मी जरा थापडते म्हणजे हे जरा पटकन झोपेल. मी म्हटलं आजी हरकत नाही. आजीनं ते पोरग उचललं, त्याचे पाय माझ्या मांडीवर दिले, डोकं आजीच्या मांडीवर घेतलं आणि आजीनं ते पोरग थापडवायला सुरुवात केली आहे. आजी त्या पोरला थापडवतेय, झोपवतेय आणि म्हणतेय झोप रे डिप्लोमा, झोप रे डिप्लोमा, झोप रे डिप्लोमा. आता मला काही कळत नाही म्हातारी या पोराला डिप्लोमा का म्हणतेय. मी आजीला विचारलं, आजी तू या पोराला डिप्लोमा का म्हणतीये. आजी म्हटली, बाळा यो माझा नातू आहे, माझ्या पोराला डिप्लोमा करायला पुण्याला पाठवला होता, त्यानं डिप्लोमा काही केला नाही, तो यालाच घेऊन आला म्हणून याचंच नाव डिप्लोमा ठेवलं. म्हटलं ही आमची परिस्थिती आहे. मग शिकवायचं कोणी, सांगायचं कोणी. माझ्या आबांना विनंती आहे, म्हणजे आबा इतका सुंदर पायंडा तुम्ही या मातीमध्ये पाडलायत ना, एखादा कार्यक्रम फक्त महिलांकरता आपल्याला घ्यावा लागेल. कारण ज्या घरामधली स्त्री समृद्ध झाली ना विचारानं, ते घर समृद्ध झाल्याशिवाय राहत नाही. स्वराज्य उभं केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी नाही, स्वराज्याची प्रेरणा राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ आहेत. या मातीमध्ये महात्मा फुलेंनी तुमच्या आमच्यापर्यंत शिक्षण आणलं, पण महात्मा फुलेंनी शिक्षण आणायची प्रेरणा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आहेत. या मातीमध्ये कोल्हापूरमध्ये साम्राज्य उभारायला शाहू महाराजांचं, पण त्या साम्राज्याची प्रेरणा ही महाराणी ताराबाई राणी साहेब आहेत. या मातीमध्ये या मल्हारराव होळकरांचं साम्राज्य भरतखंडापर्यंत पोहोचलं, पण त्या साम्राज्याची प्रेरणा अहिल्यादेवी होळकर आहेत. कारण घरातली स्त्री जर शिकली, घरातली स्त्री जर विचारानं समृद्ध झाली तर ते घर पुढे गेल्याशिवाय राहत नाही. आता अहिल्यामाईची जयंती आहे, किती महिला पाहिजे होत्या, किती महिला पाहिजे होत्या. महिलांना बसायला जागा पुरायला नाही पाहिजे होती, पण विचारच पोहोचले नाही. तर परिस्थिती अशी आहे, आम्ही प्राईम टाइम मध्ये कार्यक्रम ठेवतो,
संध्याकाळी 7 ते रात्री 9 आणि त्या प्राईम टाइम मध्ये मालिका कशा सोडल्या जातील? म्हणजे तुमच्या आमच्या घरामधली परिस्थिती अशीच आहे. संध्याकाळी 7 वाजले का प्रत्येक घरामध्ये भांडण आहे. नवरा बायको मध्ये भांडण कशावरून आहे? पोरांना कुणी शिकवायचं याच्यावरून? अहिल्याबाई मल्हाररावांचा इतिहास, शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा इतिहास, बाबासाहेबांचा इतिहास कुणी सांगायचा याच्यावरून नाही. टीव्हीचा रिमोट कुणाकडे पाहिजे याच्यावरून भांडण आहे. अख्खा प्रवास टीव्हीवर आहे. म्हणजे कसं? लग्नाच्या आधी सगळाच प्रवास टीव्हीवर आहे. मी तुम्हाला सांगतो, परवा एका गावात कार्यक्रमाला गेलो आणि तिथं घटना समजली. म्हणजे तरुण माझ्या माता भगिनी ठीक आहेत, पण म्हातारी आजी सुद्धा टीव्हीच्या समोरून आजकाल बाजूला जायला तयार नाही. ही महाराष्ट्राची परिस्थिती आहे. एका गावात गेलो तेव्हा घटना समजली. एक म्हातारी आजी मेडिकलवाल्याकडे गेली आहे आणि त्या मेडिकलवाल्याला सांगतेय की दादा माझी दाढ दुखतीये, मला जरा गोळी लिहून देतो का? मेडिकलवाला म्हटले आजी देतो की. आणि मेडिकलवाल्यानं 2 गोळ्या लिहिल्या, आजीला दिल्या. म्हटलं आजी ही बघ पांढरी गोळी आहे ना, ही 7:30 वाजता घ्यायची, जेवण करायचं, आणि दुसरी लाल गोळी जेवण झाल्यावर 8 वाजता घ्यायची. आता म्हातारी म्हटली बाळा मला घड्याळ कळत नाही, घरामध्ये लेकरं पण नाहीत, गोळ्या घ्यायच्या कशा? मेडिकलवाला हुशार होता. तो म्हटला आजी घड्याळ बघतं, टीव्ही बघतेस का? म्हटलं टीव्ही. म्हातारी म्हटली मग बघतेस ना. आजी काय बघतेस? म्हटलं आजी म्हटलं सगळं बघते, राणादादा बघतेय, पाठकबाई बघतेय, सगळं बघतेय. मेडिकलवाला म्हटला मग आजी एक काम करायचं. म्हटले काय? 7:30 वाजले, आई कुठे काय करते लागलं, अरुंधती आली का पांढरी गोळी घ्यायची जेवायला बसायचं म्हटला. आणि 8 वाजले, रंग माझा वेगळा लागलं, दीपा आली का मग लाल गोळी घ्यायची म्हटला. ही परिस्थिती आहे. मग अशा परिस्थितीमध्ये अहिल्यादेवी सांगायच्या कुणी? अशा परिस्थितीमध्ये अहिल्यादेवी मांडायच्या हे तुम्हा आम्हाला मांडावं लागतील ना. छोटीशी चिमुरडी या ठिकाणी मांडत होती ना. अहिल्यादेवींचा इतिहास सांगितला का? आईनं शिकवलाय, आई होती सोबत. का? आमची पोरं कुठे आहेत? आम्हाला हे मांडावं लागेल, आम्हाला सांगावं लागेल. आणि अहिल्यादेवींच्या आयुष्यामध्ये जेवढी दुःख आलीत ना तेवढी दुःख इतरांच्या वाट्यामध्ये, राज्यकर्त्यांच्या वाट्यामध्ये कोणाला आली नाहीत. पण राज्यकारभार चालू आहे आणि स्वराज्याचे वारस या मातीमध्ये होळकरशाहीचे वारस खंडेराव होळकरांचं निधन झालं. 12 वर्षांनी मल्हारराव सोडून गेले, पुत्र मालेराव गेला आणि मालेरावाच्या मृत्यूनंतर अहिल्यादेवी खचल्या. आणि त्याच काळात दिवाण गंगोबादादा चंद्रचूड हा फितूर झाला आणि त्यानं उल्लेख केल्याप्रमाणे पत्र पाठवलंय. कोणाला? राघोबादादांना. राघोबादादावर कर्ज आहे आणि कर्जाचा मोठा डोंगर आहे. तो कर्ज फेडण्याकरता त्याला दिसतंय होळकरशाही मधला खजाना. आणि उज्जैन पर्यंत सैन्य घेऊन राघोबादादा चाल करून आला. आणि हे सगळे बातम्या अहिल्यादेवींपर्यंत पोहोचल्या. अहिल्याबाईंच्या जागेवर दुसरी स्त्री असती तर काय केलं असतं? माघार घेतली असती, थांबल्या असत्या, सांगितलं असतं राघोबादादाला की हे राज्य तुम्हाला घ्या. अजिबात नाही. अहिल्यादेवींनी काय करावं? मोठा हत्ती मागवलाय, 5000 सैन्याचं पथक आहे स्त्रियांचं, सगळं सैन्य सोबत घेतलं. तुकोजीराव होळकर सेनापती आहे, त्यांचं सैन्य हत्तीच्या पाठीमागं ठेवलं. स्वतः हत्तीमध्ये लष्करी वेश धारण करून बसल्यात आणि हत्तीच्या 4ही बाजूमध्ये बाण भरलेत आणि 2 धनुष्यबाण खांद्यावर चढवले. अहिल्यादेवी बसल्यात हत्तीवरती आणि निघालाय हत्ती उज्जैनच्या दिशेनं. आजूबाजूची लोक मुजरा करतायत अहिल्यादेवींना. गावगावचे पाटील, कुलकर्णी, देशपांडे सगळे समोर येत आहेत, मुजरा करतायत आणि सगळ्या बातम्या मल्ला राघोबादादा पर्यंत जात आहेत. आणि राघोबादादाच्या लक्षात आलं ही स्त्री काही सामान्य दिसत नाही, ही स्त्री काही किरकोळ दिसत नाही. आणि अहिल्यादेवींनी पत्र पाठवलं राघोबादादाला, राज्यावर चाल करून आलायत ना, आनंदाची गोष्ट आहे, पण स्त्री म्हणून आबला समजत असाल तर इतिहास तुम्हाला माफ करणार नाही. मी लढेल तुमच्या सोबत. मी जर पराभूत झाले तर लोक म्हणतील की पेशव्यांसोबत अहिल्यादेवी रडली, मला कोणी म्हणणार नाही. पण जर तुम्ही पराभूत झालात तर संपूर्ण इतिहासामध्ये तुमची इज्जत गेल्याशिवाय राहणार नाही. पत्र वाचलं अहिल्यादेवीनं. राघोबादादा हात चोळत समोर आला आणि त्यानं विनंती केली की आई मी तुमच्याशी युद्ध करायला नाही, मी तुमचं सांत्वन करायला आलो होतो. आणि त्यावेळी जॉन माल्कम नावाचा एक इंग्रज हा त्या भागामध्ये आहे. हा होळकरांचा शत्रू म्हणून ओळखला जातो. या जॉन माल्कम नावाच्या इंग्रजनं पुस्तकामध्ये लिहून ठेवलंय काय की होळकरांच्या या सुनेनं, मल्हारराव होळकरांच्या सुनेने हा जो काही पॉलिटिकल स्टंट केला ना, हा पॉलिटिकल स्टंट इथल्या पेशव्यांच्या काकाला सुद्धा समजला नाही. इतकी ही होळकरांची सून हुशार आहे, तिचं नाव संपूर्ण भरत खंडामध्ये गाजतंय. ती अहिल्यादेवी राजकारण धुरंधर आहे. कोण लिहितंय? जॉन माल्कम नावाचा इंग्रज लिहितोय. आता आमच्याकडे अनेकदा म्हटलं जातं अहिल्यादेवींचं राजकारण आमच्यापर्यंत पोहोचलं नाही, कारण आमच्याकडे मागच्या 30-40 वर्षापासून असं म्हटलं जातं की पवारांचं राजकारण काही महाराष्ट्राला कळत नाही. आम्ही म्हणतो, पण बहुतेक आता लोक म्हणतात की ते अभिजित आबांना कळायला लागलंय. मला काही त्यातलं कळत नाही, पण लोक असं म्हणतात की म्हटलं कळत नाही. आता जिथं आम्हाला पवारांचं राजकारण कळत नाही तिथं शिवाजी महाराजांचं राजकारण आणि अहिल्यादेवींचं राजकारण तुमच्या आमच्यापर्यंत काय येणार आहे? या मातीमधल्या शेतकऱ्यांचा विचार आहे,
या मातीमधल्या कष्टकऱ्यांचा विचार आहे। तुम्ही आम्ही शेतकऱ्याची लेकरं आहोत। अहिल्या देवींनी जागोजागी पाणतळे बांधले, अहिल्या देवींनी जागोजागी शेततळे बांधले, शेतकऱ्यांकरता पतभेड्या चालू केल्या, शेतकऱ्यांकरता कर्ज द्यायला सुरुवात केली। एखाद्याच्या मुलीचं लग्न असेल ना, त्या मुलीच्या लग्नाकरता सरकारामधून पैसा जायला लागला। हे सगळं शेतकरी सुखी झाले। सगळ्यात महत्वाची गोष्ट मी मगाशी आबांना सांगत होतो की अहिल्या देवींनी केलेलं कार्य हे कुणा जातीपुरतं नाहीये, कुणा धर्मापुरतं नाहीये। अहिल्या देवींनी ज्या पद्धतीनं धर्म मंदिरं बांधलीत ना, त्याच पद्धतीने अहिल्या देवींनी भारतामध्ये मशिदींना सुद्धा पैसा दिलाय, मशिदी बांधाय करता सुद्धा मदत केली आहे। म्हणजे त्या काळामध्ये निजामाची राजवट ही सगळ्यात क्रूर समजली जायची। निजामाच्या राजवटीला कंटाळून कितीतरी मुस्लिम हे इंदोर आणि महेश्वर मध्ये आले, अहिल्या देवींच्या आश्रयामध्ये राहायला लागले। आणि त्याचं ताजं उदाहरण तुम्हाला सांगतो, 1992 साली भारतामध्ये दंगल झाली आहे, बाबरी मशीद पाडली गेली, दंगल उसळली। आता बाबरी मशीद का पाडली, कशामुळे पाडली याच्यावर परत कधीतरी बोलेल मी, पण ती मशीद पाडल्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये दंगल झाली आहे। पण देशभरात दंगल पेटलेली असताना केवळ इंदोर आणि माहेश्वरीमध्ये दंगल पसरली नाही। आणि त्यावेळी एका पत्रकाराने यावर सगळा तपास केला। संपूर्ण देशभरामध्ये महिला पत्रकार आहे, ती फिरली आणि तिने सगळीकडे माहिती घेतली की देशात प्रत्येक शहर जळत असताना इंदोर आणि माहेश्वरीमध्ये दंगल का पसरली नाही। तिने अनेक हिंदूंना, अनेक मुसलमानांना बोलतं केलं। 75 वर्ष वयाचा एक मुस्लिम म्हातारा त्या ठिकाणी बोलायला लागला आणि त्याने सांगितलं की आम्ही ज्या इंदोर आणि माहिष्मतीच्या मातीमध्ये राहतोय ना, या मातीचा इतिहास असा आहे की आम्हाला अहिल्या देवींनी मस्जिद बांधून दिली आहे आणि हिंदूंना अहिल्या देवींनी मंदिरं बांधून दिली आहे। त्यामुळे अहिल्या देवी कुण्या जातीच्या नव्हत्यात आणि तेव्हापासून आमच्या कुटुंबांमध्ये पायंडा आहे की मुसलमानांनी हिंदूंसोबत उभं राहावं आणि हिंदूंनी मुसलमानांसोबत उभं राहावं। आमच्या मातीमध्ये कधीही दंगल पसरू शकत नाही का, कारण आमची प्रेरणा अहिल्या देवी होळकर आहेत। कोण सांगतोय? मुस्लिम समाज आम्हाला सांगतोय। इथं आमच्यापर्यंत आला का इतिहास? अहिल्या देवींचा हा इतिहास समजला। अरे राज्य चालवायचं, पेशव्यांनी राज्य चालवावं, पण पेशव्याच्या याटके पार झेंडे गाडले कोणी? मल्हारराव होळकरांनी गाडले, महादजी शिंदेंनी गाडले। महादजी शिंदे म्हणजे दिल्लीच्या तख्तावर राज्य गाजवणारा माणूस। या महादजी शिंदे ज्यावेळी माळव्यामध्ये म्हणजे माहेश्वरीमध्ये होळकरांच्या राजधानीमध्ये यायचे ना, त्यावेळी घोड्यावरून खाली उतरायचे, अहिल्या देवींच्या चरणावर डोकं ठेवायचे आणि अहिल्या देवींचा सल्ला घ्यायचे। तत्कालीन काळामध्ये पेशव्यांना असेल, नाना फडणवीसांना असेल, महादजी शिंदेंना असेल, यांना प्रत्येकाला राज्यकारभाराचा सल्ला द्यायचं काम अहिल्या देवींनी केलंय। याच्या पुढचं सांगतो, जी पत्र आज पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये उपलब्ध आहेत की तत्कालीन मोगल पातशाह तो नावाला उरला होता आणि दिल्लीवर राज्य कोणी गाजवायचा हा प्रश्न पडला। त्यावेळी या मोगल पातशाहनं देशामध्ये फक्त 2च लोकांना पत्र लिहिली आहे। पहिलं पत्र त्यानं ग्वाल्हेरमध्ये महादजी शिंदेना लिहिलं आणि सांगितलं, महादजी बाबा दिल्ली तुम्ही वाचवली पाहिजे। आणि दुसरं पत्र त्यानं माहेश्वरीमध्ये अहिल्या देवींना पाठवलंय आणि अहिल्या आईला सांगितलं, अहिल्या आई हे दिल्ली गाजवायचं, दिल्ली सांभाळायचं आणि दिल्लीवर राज्य करायचं काम फक्त तुम्हीच करू शकता, तुमच्या खेरीज दुसऱ्या कोणाला जमणार नाही। दिल्ली सांभाळा। हे दिल्ली सांभाळायचं काम सुद्धा अहिल्या देवींनी महादजी बाबांना सोबत घेऊन त्या काळामध्ये केलं। किती लोकांपर्यंत हा इतिहास गेलाय? किती लोकांना हे समजलंय? आमच्यापर्यंत गेलंच नाही। इतिहासामध्ये अनेक गोष्टी आहेत। आजही अनेक जातींना, आज आमच्याकडे फासे पारधी असेल किंवा इतर लमानी असतील किंवा इतर आदिवासी असतील, यांच्यावर आजही क्रूर अत्याचार केले जातात का? यांना लुटारू संबोधलं जातं, दरोडेखोर संबोधलं जातं, बरोबर आहे? आजही परिस्थिती अशी, स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली। त्या काळामध्ये इंदोर माहेश्वरी परिसरामध्ये मोठमोठी जंगलं आहेत आणि या जंगलामध्ये आदिवासी समाज असायचा। आदिवासी समाज रोजगाराचं साधन नाही आहे आणि दरोडे टाकले जायचे, वाटसरू यायचे, फिरायला पर्यटक यायचे, त्यांच्यावर हल्ला केला जायचा। बातमी अहिल्या देवींना समजली आहे। अहिल्या देवींनी काय केलं, त्या सगळ्यांना बोलवून आणलं, दरोडेखोर पकडले, त्यांना सांगितलं तुम्हाला उदरनिर्वाहाचं साधन नाहीये ना, ठीक आहे, रस्त्यानं जो वाटसरू येईल त्यानं तुम्हाला त्याचं संरक्षण तुम्ही करायचं, त्याला कर तुम्ही द्या आणि त्या बदल्यात त्याच्याकडून तुम्ही कर घ्यायचा आणि त्यांना पगार चालू केले। त्या योजनेला भिल्लाडी योजना म्हटलं जायचं। ही भिल्लाडी नावाची योजना भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अहिल्या देवींनी राबवली आणि सगळ्या आदिवासींना पगारी नोकऱ्या दिल्या आणि त्या भागामध्ये वाटसरू सुखकर यायला लागले। आनंद फंदी नावाचा एक जागतिक कीर्तीचा कवी आहे, हे माहेश्वरीला जायला निघाले अहिल्या देवींच्या भेटी करता आणि जात असताना वाटेमध्ये रस्ता भटकले। 10-12 दरोडेखोर आले, त्यांनी पकडलं त्यांना, सगळा लवाजमा काढून घेतला, पैसे काढून घेतले आणि आनंद फंदी रडायला लागले। आणि एकानं त्यांना विचारलं कुठून आलायस तू? आणि त्यानं सांगितलं पुन्हा परिसरामधून आलोय। चाललाय कुठं? त्यानं सांगितलं अहिल्या आईंना भेटायला चाललोय, अहिल्या आईला भेटायला चाललोय। हे शब्द ऐकल्या क्षणी दरोडेखोरांनी होतं घेतलं नव्हतं तेवढं सगळं त्यांना परत केलं आणि त्यांना माहेश्वरी पर्यंत नेऊन सोडलं। हे आनंद फंदींनी लिहून ठेवलंय। एवढं जगाच्या इतिहासामध्ये कोणी करू शकत नाही। कुठे आहे तो इतिहास?
मला तमाम धनगर बांधवांना प्रश्न आहे, आमचा इतिहास कुठं आहे? आमचा इतिहास कोणी लपवला? दिल्लीला जर कधी गेलात ना, दिल्लीला संसद आहे, नवीन आहे, जुनी म्हणतो, जुनी संसद जी तुमच्या आमच्या सन्मानाचं प्रतीक आहे. त्या दिल्लीच्या संसदेच्या समोर पुतळा कोणाचा आहे? दिल्लीच्या संसदेच्या समोर पुतळा एकच आहे, कोणाचा? चंद्रगुप्त मौर्यांचा. आणि त्या पुतळ्याच्या खाली लिहिलंय शेपाड सन चंद्रगुप्त मौर्य. म्हणजे धनगर समाजाला देशातल्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी नावं दिली जातात, आणि तसं शेपाड सन चंद्रगुप्त मौर्य म्हणजे तो जो तिथं पुतळा आहे तो आमच्या अस्मितेचा पुतळा आहे. बरोबर आहे? दिल्लीला जी संसद बसत आहे त्या संसदेची जी जागा आहे ना, जागा ती तुकोजीराव होळकरांनी तत्कालीन सरकारला दिली आहे. म्हणजे होळकरांच्या जागेवर आजची संसद आहे. प्रश्न असा आहे, होळकरांचा विचार सांगणारी किती माणसं तिथं आहेत? इतिहास सांगणारी किती माणसं तिथं आहेत? आमचा इतिहास आम्हाला कधी समजायचा? अहिल्या देवींची जयंती साजरी करणं म्हणजे केवळ मिरवणुका काढणे आणि नाचणं नव्हे. आबांनी या मातीमध्ये जो सुंदर पायंडा पाडलायत ना, माझी तमाम बांधवांना विनंती आहे की आमच्या पिढ्यांपर्यंत आमचा इतिहास गेला पाहिजे. त्याकरता या माणसाने या मातीमध्ये जो पंढरपूरच्या मातीमध्ये ऐतिहासिक पायंडा पाडलाय ना, त्यांच्या पाठीशी समर्थपणे उभा राहा. का? तर आमच्या मातीतल्या माणसांना आमचा इतिहास समजला पाहिजे. आपण वारसदार कुणाचे आहोत हे समजलं पाहिजे. आम्हाला समजलंच नाही. मल्हारराव होळकरांनी या होळकरशाहीची पाळेमुळे रोवली, आटके पार झेंडे लावले. नाव कोणाचं आहे? राघोबा दादांचं. मल्हारराव कुठे गेले? मल्हाररावांचा इतिहास कुठे आहे? 28 वर्ष ज्या मातीने या मातीमध्ये काम केलं आणि त्या काळामध्ये राज्याचा खजिना 54 लाखावरून 1,05,00,000 नेऊन ठेवला, आणि तो संपूर्ण पैसा या मातीमध्ये लोककल्याणाकरता खर्च केला. त्या अहिल्यादेवींचा इतिहास किती शिकवला जातो? यशवंतराव होळकरांचा इतिहास तुमच्या आमच्यापैकी किती जणांपर्यंत पोहोचलाय? यशवंतराव होळकर म्हणजे ज्यांनी इंग्रजांना त्या काळामध्ये सळो की पळो करून सोडलं. यशवंतराव होळकर म्हणजे असा माणूस की महाराजा यशवंतराव होळकरांनी तत्कालीन काळामध्ये ज्या इंग्रजांविरुद्ध कोणी उभा राहायला तयार नाही त्यावेळी एकच माणूस भारतामध्ये उभा राहिला, त्याचं नाव आहे यशवंतराव होळकर. पुण्यामधले पेशवे सुद्धा इंग्रजांना फितूर झाले. यशवंतराव होळकरांनी माळव्यामधून म्हणजे इंदोर मधून पुणे कुठं आहे पुण्यावर आक्रमण केलं. यशवंतराव होळकरांना घाबरून पुण्याचा पेशवा 3 महिने कोकणामध्ये लपून बसला आणि शनिवार वाड्यामधून यशवंतराव होळकरांनी राज्यकारभार चालवला. किती लोकांना यशवंतराव होळकरांचा इतिहास समजला? किती लोकांपर्यंत यशवंतराव होळकर आले? कुठं आहे आमचा इतिहास? आमचा इतिहास समजून घ्यायचा असेल ना तर अस्मिता जपाव्या लागतील, आणि अस्मिता जपायच्या असतील तर पहिल्यांदा वाचावं लागेल. आमचा खरा इतिहास जो माणूस आपल्याकरता मांडतोय ना त्यांच्या पाठीशी उभं राहावं लागेल. कारण आम्हाला समजलं नाही का झालं असं. आबा मी कायम सांगतो, एकदा एका माणसाचं आणि सिंहाचं प्रचंड कडाक्याचं भांडण झालं. भांडण एवढ्यावरून की श्रेष्ठ कोण, माणूस श्रेष्ठ का सिंह श्रेष्ठ? आणि सिंह म्हणतो नाही सिंह श्रेष्ठ असतो, सिंह माणसाला मारू शकतो आणि सिंह माणसाला खाऊ शकतो. माणूस म्हणतो अजिबात नाही, माणूस श्रेष्ठ असतो, माणूस सिंहाला मारू शकतो. बराच वेळ वाद चालू आहे, वाद काही मिटेना. शेवटी माणसानं सिंहाला सांगितलं म्हणजे ठीक आहे मी तुला एक शिल्प दाखवतो आणि त्या शिल्पात बघितल्यावर तुम्हाला सांग की माणूस श्रेष्ठ का सिंह श्रेष्ठ आहे. सिंह म्हटला ठीक आहे. माणूस धावत गेला, एक शिल्प घेऊन आला, ते शिल्प आणलं, सिंहासमोर ठेवलं. त्या शिल्पामध्ये असं कोरलं होतं की एका माणसाने आपल्या हातामधल्या तलवारीने एका सिंहाला मारलंय आणि त्या सिंहाच्या छातीवर पाय ठेवून हा माणूस विजयी मुद्रेमध्ये उभा आहे. ते शिल्प सिंहानं बघितलं. आता माणसानं विचारलं, आता सांग, आता काय वाटतं, माणूस श्रेष्ठ असतो का सिंह श्रेष्ठ असतो? आणि सिंहानं शिल्पात बघितलं आणि शिल्पात बघितल्यावर सांगितलं की दादा, या शिल्पात कोरल्याप्रमाणे सांगायचं झालं तर दादा माणूस श्रेष्ठ असतो, माणूस सिंहाला मारू शकतो. पण दादा तुला एक गोष्ट सांगितली पाहिजे की हे शिल्प माणसाने कोरलंय म्हणून तसं दाखवलंय, तर जर सिंहाने कोरलं असतं तर कदाचित वेगळं राहिलं असतं. आमच्या इतिहासाची अवस्था तीच आहे. इतिहास घडवलाय आमच्या बहुजनवादी मावळ्यांनी, पण तो लिहिला काही हरामखोर मनुवादी कावळ्यांनी. त्यांनी आमचा खरा इतिहास आमच्या समोर आणलाच नाही. आणि तुम्हा आम्हाला 350 वर्ष झाली, 400 वर्ष झाली, समजलाच नाही. अहो या मातीमध्ये मराठी शाहीची 2 चाक आहेत. पहिलं चाक आहे शिंद्यांचं, दुसरं चाक आहे होळकरांचं. याशिवाय मराठी शाही भारतामध्ये चालत नव्हती. त्या होळकरांचा इतिहास समोर आणायचा असेल ना तर आम्हाला वाचावं लागेल, आम्हाला समजून घ्यावं लागेल. ज्या दुःख वेदना अहिल्यामाईच्या वाटेला आल्यात ना, जगात तेवढ्या तुमच्या आमच्या वाटेला आलेल्या नाहीत. आज तुम्ही आम्ही इथं बसलोय, प्रत्येकाचं काहीतरी दुःख आहे. ज्या पंढरपूरच्या मातीमध्ये मी बोलतोय ना, मला जाणीव आहे वारकरी संप्रदायाचा पाया सर्वोच्च शहर जर कुठलं असेल तर ही तुमची माती आहे. आणि याच मातीमध्ये चोखा मेळा रडलायत ना,
याच मातीमध्ये धाव घाली विठ्ठला विठ्ठला, चालू नको मंद बडवे मज मारिती, काय केला अपराध असं म्हणत चोखामेळानं टाहो फोडला. मंगळवेढ्याच्या मातीमध्ये एका पायामध्ये चोखामेळा गाडला गेला. पण आजही जाऊन बघा, विठ्ठलाच्या समोर नामदेवांनी उभारलेली पायरी जी आहे, समाधी जी आहे, कोणाची आहे? चोखोमेळाची आहे. संघर्षामधून उभा आहे, संघर्षामधून उभा आहे. आणि ज्यांच्या आईवडिलांना देहांत प्रायश्चित्त दिलं गेलं, तुम्ही संन्यासाची पोरं, तुम्ही इथं येऊ शकत नाही, राहू शकत नाही. आई बापानं देहांत प्रायश्चित्त घेतल्यावर सुद्धा ज्या मुलांना फिरू दिलं गेलं नाही, त्यांना भिक्षा मागू दिली नाही, ज्यांना जगू दिलं नाही, त्या ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. तो समाज, आपला समाज आजही डोक्यावर ज्ञानेश्वरी घेऊन पंढरपूर पर्यंत येतो. पराविया नारी आम्हा रुक्माई समान असं जगद्गुरु तुकोबाराय म्हणायचे. त्या तुकोबारायांच्या घरी समाजानं वेश्या पाठवली, तुकोबारायांची गाथा इंद्रायणीमध्ये बुडवून टाकली. पण तीच गाथा डोक्यावर घेऊन आमचा माणूस पंढरपूर पर्यंत नाचत येतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास याच मातीमध्ये नाकारायचं काम झालं. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला, शिवरायांवर विषप्रयोग करायचा प्रयत्न झाला. आज छत्रपती शिवाजी महाराज या मातीचं दैवत म्हणून पुढे आलेत. महात्मा फुलेंच्या घरावर मारेकरी पाठवले गेले, सावित्रीआईच्या अंगावर दगड मारली गेली. एवढं केल्यावर सुद्धा महात्मा फुले सावित्रीआईचं नाव घेतल्याशिवाय आमचा इतिहास पूर्ण होत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नाकारायचा प्रयत्न या मातीमध्ये झाला, त्यांचं चरित्र थांबवायचा प्रयत्न झाला, बदनामी करायची प्रयत्न झाली. पण बाबासाहेब आंबेडकर आजही सूर्याप्रमाणे तळपत या मातीमध्ये उभे आहेत. तोच संघर्ष अहिल्या देवींच्या वाटेला आला. मुलगा मरण पावलाय, पती मरण पावले, सासरा मरण पावला, जावाई यशवंतराव फणसे मरण पावले, मुलगी सती गेली आहे, कुटुंबामध्ये करता पुरुष कोणी उरला नाही. अशा अवस्थेमध्ये सुद्धा एक नाही, दोन नाही, 28 वर्ष राज्य करत या मातीमध्ये राज्य कसं केलं पाहिजे याचा पायंडा अहिल्याबाईंनी पाडून दिला. आणि विचार जपले पाहिजे, आपली पुढची पिढी घडवली पाहिजे, याकरता आपण काम केलं पाहिजे. हा विचार या मातीमध्ये अहिल्याबाईंनी दिलाय ना, तो विचार तुमच्या आमच्या पोरांना द्या. खऱ्या अर्थानं जयंतीचं सार्थक तिथं आहे, जयंतीचं सार्थक तिथं आहे. जयंती करायची कशा करता? आपल्या माणसांना, आपल्या मुलांना आपला इतिहास समजला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं आज सन्माननीय अभिजित आबा असतील किंवा इतर सर्व सन्माननीय मान्यवर असतील, यांच्या माध्यमातून ही जयंती साजरी झाली. मला माहिती आहे 1.25 तास झालाय, कुठतरी थांबलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल रात्रभर बोललो तरी आपल्याला कमीच आहे, पण प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे. म्हणजे पिक्चर असला 3 तास, नाटक असलं 2 तास, कीर्तन असलं 2 तास, व्याख्यान असलं 1 तास, आणि तमाशा असला तर सारी रात. आपला काही तमाशा नाही, कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि 1.25 तास जरा बऱ्याच वेळापासून बोलतोय, पण तुम्हाला जाता जाता सांगतो की आपल्या मुलांना विचार द्या. अहिल्याबाईंनी जो विचार या मातीमध्ये पेरलाय ना, तो विचार या मातीमध्ये समतेचा आहे, बंधुत्वाचा आहे, या मातीमध्ये हिंदू मुस्लिम समतेचा आहे. या मातीमध्ये उद्योग धंद्यांना उत्तेजन देण्याचं काम अहिल्यादेवींनी केलंय. माहेश्वरीमध्ये वस्त्रोद्योग चालायचा, त्या वस्त्रोद्योगाला अहिल्यादेवींनी उत्तेजन दिलं. तो वस्त्रोद्योग जागतिक कीर्तीवर नेऊन ठेवला. अरे कुठलीही परिस्थिती नसताना एवढं सगळं करायचं सामर्थ्य जे या लोकमातेमध्ये होतं, तर आज आमच्याकडे सगळं आहे. आमच्या मुलांनी आणि आमच्या मुलींनी काय केलं पाहिजे याचं चिंतन एकदा आई बापानं करा. त्याकरता आदरणीय अभिजित बाबांनी हा कार्यक्रम ठेवलाय. त्यांना ठरवलं असतं काय हा कार्यक्रम व्याख्यान कशाला ठेवायचं, ठरवलं असतं गौतमी पाटील नावाचं, काय अवघड आहे का? अवघड आहे. नाचायला समाज शिकवायचा नाही, समाज वाचायला शिकवायचा आहे, हे जे ते सांगतायत ना, ही अभिमानाची गोष्ट आहे. कारण त्यांचाही वारसा मोठा आहे. म्हणजे इथं पंढरपूरला विठ्ठलाचा वारसा आहे, पण विठ्ठलाची मूर्ती सांभाळणारा वारसा जर त्यांचा आहे, तर खऱ्या अर्थानं म्हणजे विचार द्यायचा वारसा सुद्धा जपायचं काम करतायत ना, ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की मी जर तुम्हाला म्हटलो की आता तुमच्या मुलांना तुमच्या खात्यावर 5 कोटी रुपये जमा करा, शक्य आहे का तुम्हाला? 15 दिवसामध्ये, 20 दिवसामध्ये, महिन्यामध्ये, 10 वर्षामध्ये 2 कोटी रुपये, 15 लाख तर काही येत नाही, ते विषय सोडून द्या. तेवढे तरी जमा होतील का? नाही होणार, नाही होणार ना. मग एक काम करा, पैशाला संपत्ती मानू नका, आपल्या पोरांना आपली संपत्ती माना. आपली मुलं हीच आपली संपत्ती आहे. त्यामुळे आपल्या मुलांना वाचायला शिकवा, आपल्या मुलांना अभ्यासायला शिकवा. दुसरं काही नाही केलं ना चालेल. घरामध्ये अहिल्यादेवी, आमच्याकडे अस्मिता आम्ही खोट्या जपतोय. आमच्या घरामध्ये शिवाजी महाराजांचे फोटो का? समजलं पाहिजे, 96 कुळी मराठा आहे. आमच्या घरामध्ये महात्मा फुलेंचा फोटो का? माळी आहे, माळी. आमच्या घरामध्ये बाबासाहेबांचा फोटो का? आम्ही बौद्ध आहेत. आमच्या घरामध्ये अहिल्यादेवींचा फोटो का? आम्ही धनगर आहेत. अरे घरामध्ये महापुरुषांचे फोटो नाही ठेवलेत ना चालतील. आपल्या घरामध्ये महापुरुषांच्या विचाराची पुस्तकं ठेवा, तर त्या पुस्तकांमधून आमची पोरं घडतील. कारण हातातला मोबाईल आणि घरासमोरचा टीव्ही आमच्या मुलांना सुधरू देत नाही. आणि इथली व्यवस्था तुम्हाला कधी अहिल्यादेवी सांगणार नाही. इथली व्यवस्था तुम्हाला कधी तुकोजीराव होळकरांनी काय केलं हे सांगणार नाही. ज्या मुंबईमध्ये गेलात, दिल्लीमध्ये जा, मुंबईमध्ये जा, रायगडावर जा. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं आहे. आणि ते स्मारक उभं करताना या मातीमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोणाची मदत घ्यावी?
शाहू महाराजांनी मदत घेतली तुकोजीराव होळकराची इंदोर संस्थानामधली. का मदत घेतली? का त्यांना माहिती आहे तुकोजीराव हे जे आहेत ना हे शिवप्रेमी आहेत. याच्या पुढचं तुम्हाला सांगतो, आजही मी मराठा आहे, मी धनगर आहे, मी साळी आहे, मी माळी आहे, मी कोळी आहे, सुतार आहे, लोहार आहे, चांभार आहे, धनगर आहे, परीट आहे, तेली आहे, मुसलमान आहे. आम्ही एकमेकाला वाटून घेतो. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळामध्ये आंतरजातीय विवाहाला चालना दिली आणि त्यांची बहीण चंद्रप्रभाबाई हिचा विवाह त्या काळामध्ये इंदोरच्या होळकर घराण्यामध्ये लावून दिला. का? मराठा होळकर मराठा धनगर हे पहिलं लग्न शाहू महाराजांनी लावून दिलं. का? जाती म्हणून नाही, आपण माणूस म्हणून एकत्र आलं पाहिजे. हा संदेश पहिल्यांदा या महापुरुषांनी तुम्हाला आम्हाला दिलाय ना. आपल्या पोरांना शिकवा, बाळा जाती करता नाही, बाळा हिंदू नाही होता आला ना चालेल, बाळा मुसलमान नाही होता आलं ना चालेल, बाळा बौद्ध नाही होता आलं ना चालेल, बाळा मराठा धनगर साळी माळी सुतार चांभार नाही होता आलं ना चालेल, बाळा पहिल्यांदा माणूस हो, बाळा पहिल्यांदा भारतीय हो. ही संस्कृती, हा विचार अहिल्यादेवींचा आहे, हा विचार या मातीमधला आहे. आपल्या पोरांना तो विचार शिकवा आणि त्याच करता खऱ्या अर्थाने हे कार्यक्रम आहेत. नाहीतर नाचायचे गायचे कार्यक्रम असते तर हजारोंची गर्दी असते, लोक जमतायत, पण नेत्यांना घरी काय न्याल, घरी काय न्याल? अहो कोलकात्यामध्ये जेमिनी नावाची एक सर्कस आहे. त्या जेमिनी सर्कसमध्ये 10 सिंह होते, 10 सिंह. त्या 10 सिंहांना खास सांभाळायचं, पोसायचं अवघड व्हायचं. मधल्या काळात मेनका गांधी मंत्री झाल्या, त्यांनी बंदी आणली की प्राणी सांभाळता येणार नाही. सर्कसीमध्ये 10च्या 10 सिंह काढून टाकले. प्रशासनानं असं ठरवलं की 10 सिंह सांभाळायचे म्हटल्यावर यांना 10 बोकड रोज द्यायला लागतात, दोन्ही टाइम. खाऊ कसं घालायचं, परवडत नाही. त्यांनी 10च्या 10 सिंह पकडले आणि बंगालच्या जंगलामध्ये नेऊन सोडून दिले. 10 दिवस 10च्या 10 सिंह सोडले आणि 1 महिन्यामध्ये बातमी आली आहे त्या 10 पैकी 8 सिंहांना जंगली कुत्र्यांनी फाडून खाल्लं. का फाडलं असेल? सिंहांना कुत्र्यांनी फाडावं हे कसं शक्य आहे? हे शक्य झालं का? कारण त्या सिंहांना सर्कसीमध्ये राहून आयतं खायची सवय झाली, त्यांना शिकार करायची सवय राहिलीच नाही, त्यांना शिकार करता आलीच नाही. या व्यतिरिक्त कुत्र्यांचं झालं, त्यांच्या लक्षात आलं की सिंहाला फाडल्याशिवाय आपल्या समोर पर्याय नाही. कुत्र्यांनी सिंहाला फाडलं. आम्ही आमच्या पोरांची अवस्था ती करून ठेवतोय, पोराला घर, पोराला गाडी, पोराला बंगला, आम्ही पोरांना सर्कशी मधले सिंह बनवून ठेवतोय. आपण लक्षात ठेवायचंय की आपल्या पोराला सिंह बनवायचंय, शिकारी बनवायचंय की शिकार बनवायचंय. हा विचार आईनं करावा, बापानं करावा आणि ती पुढची पिढी घडली पाहिजे ना. त्याकरता हे विचारपीठ आहे आणि या विचारपीठाच्या माध्यमातून अभिमान आहे. कुण्या जातीचा नाही, कुण्या धर्माचा नाही, मानवतेचा संदेश द्यायचं काम अविरतपणे आपण करतायत ना, हे चालूच ठेवावं. कारण आबा पिढी घडवायचं काम तुम्हाला आम्हाला करावं लागेल आणि ते आपल्या माध्यमातून चालू आहे. अभिमानाची गोष्ट आहे. इथं याल, बसाल, माझी विनंती आहे. अहिल्यादेवींच्या विचारावरची पुस्तकं गाडीमध्ये आहेत. आपल्या पोरांना वाचायला न्या, आपल्या मुलांना वाचायला शिकवा. कारण जोपर्यंत आपण वाचत नाही तोपर्यंत आमची पुढची पिढी घडत नाही. नाहीतर या मातीमध्ये सातत्यानं धनगर समाजाला फसवायचं काम गेल्या किती पिढ्यांपासून चालू आहे हे मी सांगायची तुम्हाला गरज नाही, याची जाणीव तुम्हाला आहे. त्या विषयावर आज तो विषय नाही तर त्या विषयावर तुम्हाला सखोल कधीतरी सांगितलं असतं. कधीतरी समजून घ्या. जोपर्यंत इतिहास तुम्ही समजून घेत नाही तोपर्यंत आपल्या पायावर उभं राहत नाही. आणि जी माणसं आपल्याला खरंच सांगतायत ना, खरंच सांगायची जिगर ठेवतात ना, ती माणसं आपली असतात. गोड बोलणारी केसानं गळ कापतात हे तुम्हाला आम्हाला माहिती आहे. त्यामुळे आपलं कोण परक कोण हे आता समजून घ्यायची वेळ आली आहे. ती समजून घ्या आणि त्याच करता आजचा कार्यक्रम आहे. आदरणीय कार्यक्रमासाठी प्रमुख असणारे सन्माननीय माऊलीजी हळणकर असतील, आदित्यजी फतेपूरकर असतील, विठ्ठलजी पाटील असतील आणि सन्मान्य अभिजित आबा असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील, यांचं मनपूर्वक ऋण व्यक्त करतो आणि आबांना सांगतो, आबा या पंढरीच्या मातीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून जो वैचारिक वारसा उभा करायचा, वैचारिक पिढी उभं करायचं, विचारानं माणसं उभं करायचं जे सुंदर असं काम तुमच्या माध्यमातून चालू आहे ना, याबद्दल मी तुम्हाला सांगत नाही, पण एक शाहीर असं लिहितो कि एक तालाब के किनारे एक इमारत को लग गई आग, एक तालाब के किनारे एक इमारत को लग गई आग, मच गई भागम भाग, कुछ लोगों ने आग पर पानी डाला, कुछ लोगों ने आग पर पानी डाला, कुछ लोगों ने आग में घिरे लोगों को बाहर निकाला, सभी ने वो किया जो था जिसकी पहुंच में, सभी ने वो किया जो था जिसकी पहुंच में, एक चिड़िया भी डाल रही थी पानी भरकर अपनी चोंच में, तब पेड़ पर बैठा कौवा बोला, चिड़िया रानी तू सुई की नोक से पहाड़ खोद रही है, तेरी चोंच में जितना पानी आएगा उससे आग का एक शोला भी नहीं बुझ पाएगा। तब चिड़िया ने दिया जवाब,
एकदम लाजवाब। चिड़िया बोली, मेरे भाई मैं तेरी बात को मानती हूं, मेरे भाई मैं तेरी बात को मानती हूं, अपने चोंच में भरी पानी की क्षमता भी पहचानती हूं। अरे मैं तो बस इतना जानती हूं कि जिस दिन इस घटना का इतिहास लिखा जाएगा, हमारा नाम आग लगाने वालों में नहीं, आग बुझाने वालों में लिखा जाएगा। जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योति, जय भीम, जय मल्हार। धन्यवाद। धन्यवाद गोसावी सर।